हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्रायश्री एजू. आणि आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अशी बातमी सांगणार आहे की स्कॉलरशिप एक्झाम 2024 म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा 2024चा अंतरिम निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे. आणि तो तुम्ही कुठे बघणार आहात बघा हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं प्रसिद्धीपत्रक आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे की हा जो निकाल आहे तो मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. आणि तो निकाल तुम्ही बघू शकता www.mscepune.in या संकेतस्थळावर घोषित करण्यात आलेला आहे. तेव्हा तुम्ही तो आपला जो निकाल आहे म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जी परीक्षा 18 फेब्रुवारी 2024ला झालेली होती, तिचा अंतरिम निकाल जो आहे तो काल दिनांक 30 एप्रिल परवा 30 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. बघा आता यामध्ये तुम्हाला गुणांच्या पडताळणीसाठी पेपर करता तुम्हाला 50 रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ही ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणं आवश्यक आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, आईचं नाव इत्यादी दुरुस्तीसाठी तुम्हाला 10 मे 2024 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि हा अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारला जाणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला तो ऑनलाईन पद्धतीनेच पाठवायचा आहे. बघा तुम्ही मला सांगणार आहात की तुम्हाला हा जो रिझल्ट आहे त्यामध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत, कारण आपण आपले स्कॉलरशिपचे जे काही व्हिडिओ होते ते आपल्या चॅनेलवर आपण प्रसारित केलेलेच होते. जर तुम्हाला ते आवडले असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी अजून तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओज घेऊन येऊ शकते. तेव्हा मी अपेक्षा करते की तुम्ही लवकरात लवकर मी दिलेल्या त्या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन आपला जो निकाल आहे तो बघणार आहात आणि मला कमेंट करून सांगणार आहात की तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत. तेव्हा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या जे कोणी नातेवाईक असतील, जे कोणी तुमचे ओळखीचे असतील, जे स्कॉलरशिप परीक्षेला बसलेले असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच जाऊ शकतो. तेव्हा धन्यवाद.